आपण सध्या दृश्यांमध्ये बघतोय वैष्णवी हगवणे यांचा मुलगा आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतो आणि आपल्या आजी आजोबांच्या कडेवर बसून हा मुलगा आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतोय। खरं तर या मुलाचे जे हावभाव आहेत, एक्सप्रेशन्स आहेत, ते सुद्धा अतिशय बोलके आहेत। आपल्या माणसांच्या तल्यानंतर या मुलाच्या चेहऱ्यावर सुद्धा एक प्रकारचा आनंद आपल्याला बघायला मिळतो। काही वेळापूर्वीच वैष्णवी यांचा हा मुलगा हा त्यांच्या आजी आजोबांकडे देण्यात आला। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अशा प्रकारचे आदेश दिले होते आणि यानंतर या सगळ्या घडामोडी आपण सकाळपासून वेगवान बघितलेल्या आहेत। तर बाळाच्या चेहऱ्यावरचे हावभाव अतिशय बोलके आहेत। आपल्या माणसांच्या तल्यानंतर या बाळाच्या चेहऱ्यावर सुद्धा एक प्रकारचं हास्य आपल्याला बघायला मिळत आहे। नीलम गोरे सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। नीलम ताई, आपण बघतोय हे बाळ आता आजी आजोबांच्या जवळ आलेलं आहे आणि ते कडेवर बसून खरं तर हसताना दिसत आहे, काय सांगाल? मुळामध्ये अत्यंत अंतःकरणाला अस्वस्थ करणारी ही संपूर्णच घटनाक्रम आहे। एक सुशिक्षित मुलगी स्वतःच्या इच्छेने लग्न करते आणि त्याच्यानंतर एवढ्या समाजामध्ये सुप्रतिष्ठित किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या कुटुंबामध्ये स्त्रीचं हे स्थान असावं, हे खूप दुःखदायक गोष्ट आहे। आणि याच्यामध्ये आरोपी जे आहेत त्यांना ती नीट तपासणी होऊन त्याच्यावरती योग्य ती कठोर कारवाई झाली पाहिजे। पण खरात मुळात प्रश्न असा आहे की जेव्हा या सगळ्या हाका वैष्णवीच्या का समाजाला ऐकू येत नाहीत, का आसपासच्या महत्वाच्या लोकांच्या कानापर्यंत जात नाहीत, का त्यांना सुद्धा ते समाजाच्या कुटुंबाच्या चौकटीमधून मी याच जन्मामध्ये न्याय मिळवावा असं वाटू शकलं नाही, हे सगळ्याच व्यवस्थेचं अपयश आहे असं मला वाटतं। आणि ते छोटं बाळ दिसतं आहे स्क्रीनवरती आणि मला असं वाटतं लहान मुलाला पण कळत असतं की काय नक्की चाललेलं आहे। सगळ्या भावना त्यांनी व्यक्त केल्या नाही तरी सुद्धा आईच्या मनावरचं दुःख हे मुलाशी किंवा मुलीशी तिच्या नाळीनी आणि अंतःकरणाने हृदयाने जोडलेलं असतं। म्हणूनच बाळाला आपण काही वेळेला जवळ घेतो माता म्हणून, तर त्यावेळेला आपल्या अंतःकरणाच्या जवळ तिचं बाळाचं अंतःकरण असतं। इथे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींमधून लवकर न्याय मिळाला नाही, पण आता याच्या पुढच्या काळामध्ये ज्या मुली जे माणसं हे ऐकत असतील त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की थोडी जरी तक्रार ऐकली तर आपल्या मुलीच्या सुरक्षिततेसाठी कुठेतरी कानाडोळा होत नाहीये ना हे बघायची फार गरज आहे। आणि समाजात त्या व्यक्तीला त्या कुटुंबाला दुसरी व्यक्ती मिळेल, परंतु आपली मुलगी आपल्याला परत मिळणार नाही ह्याचा विचार करायला हवा। आणि तिच्या आई वडिलांनी आता त्यांचा जो सगळा आक्रोश मी पाहते तो पाहिल्यावरती आमच्या पुणे शहरामध्ये पुणे तिथे काय उणे आम्ही म्हणतो, पण पुणे तिथे महिलांना न्याय उणे होतोय का काय याची मला खूप खंत वाटते। आणि सगळ्या शासकीय यंत्रणा या सगळ्या गोष्टीची दखल घेऊन योग्य ती कारवाई करून योग्य ती बाजू कोर्टामध्ये मांडतील असं पद्धतीचं मी पोलीस अधीक्षकांशी सुद्धा बोलणार आहे। बरं नीलमताई, खरं तर हे जे बाळ आहे अख्खं आयुष्य या बाळाचं आईशिवाय जाणार आहे। काय वाटतं तुम्हाला, काय प्रकारची शिक्षा झाली पाहिजे, कशा प्रकारे तपास झाला पाहिजे? तपासामध्ये जास्त ज्याला आपण म्हणू की हस्तक्षेप करणं योग्य होणार नाही, पण आतापर्यंतचा आमचा जो अनुभव आहे त्याच्यामध्ये मला सांगायला पाहिजे की तिला शारीरिक दृष्ट्या तिच्या अंगावर वळ दिसत आहेत अशा सगळं वृत्त येतंय। तर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूनंतर झालेलं शरीराची छेडछाड आणि मृत्यूच्या आधीची झालेली हे कळतं, तर ते त्या संदर्भातला रिपोर्ट येईलच। पण त्याचबरोबर आधीचे जे सगळे मुद्दे आहेत, मग कोणाच्या व्हिडिओ क्लिप्स असतील किंवा बोलण्याचे कॉल्स असतील किंवा तिची जी व्यथा तिने सांगितली असेल, तर परिस्थितीजन्य पुरावा याच्यात खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं। आणि परिस्थितीजन्य पुरावा समोर आणण्यामध्ये यश मिळण्याच्या दृष्टिकोनातून पुणे शहरातले अनेक वकील चांगले आहेत, त्यांनी कन्व्हिक्शन्स मिळवलेली आहेत। तर त्यांच्या कुटुंबाला, विशेषतः माहेरच्या कुटुंबाला ज्यांच्याबद्दल विश्वास वाटेल अशा प्रकारचं जर का वकील पत्र घेतलं गेलं आणि सरकारने त्याला मान्यता दिली सरकार, तर त्यामध्ये नक्कीच लक्ष आपल्याला न्याय राहील अशा पद्धतीची घटना घडलेली दिसेल। परंतु अनेक वेळेला अशा मोठ्या हाय प्रोफाईल केसेसमध्ये त्या घटनेमध्ये काय काय विसंगती दिसू शकतील का शोधता येतील हे बघणारे फार मोठी वकिलांची यंत्रणा आज मोठ्या शहरांमध्ये सुद्धा आहे आणि त्याच्यात पुण्यात सुद्धा आहे की ज्याच्यामुळे अशा गाजलेल्या केसेसमध्ये त्यांना निरपराध सोडवणारी ती यंत्रणा उभी असते। आणि आमच्यासारख्या महिला कार्यकर्त्या, आमच्यासारख्या स्त्री आधार केंद्रासारख्या संस्था, आमच्यासारख्या आमदार की ज्या प्रश्नावर उभ्या राहतात, त्या खरं तर समाजाने वरकरणी जरी आम्हाला पाठिंबा दाखवला
तरी मनामध्ये अनेक लोक त्या घटनेमध्ये महिलाच्या न्यायाच्या बाजूने नसतात आणि म्हणून आज आपण बघतोय दुर्दैवाने की कन्व्हिक्शन रेट दोषसिद्धीचं प्रमाण हे कौटुंबिक गुन्ह्यांमध्ये 10 ते 12% फक्त आहे. याचा अर्थ अगदीच. 90% लोक सुटतात.